श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 17चा सविस्तर मराठी सार ऐकणार आहोत. या आधीच्याही व्हिडिओचे सविस्तर साराचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. नक्कीच पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या अध्यायात कानिफनाथांचा उपदेश, गोपीचंदाची परीक्षा आणि नाथपंथ दीक्षा याबद्दल सविस्तर सांगितलेला आहे. नाथपंथाचा प्रभाव पाहूयात. अध्याय 17मध्ये नवनाथ भक्तिसार आपल्याला या ग्रंथात दाखवतो की नाथ संप्रदाय हा केवळ योगाचा मार्ग नाही, तर तो मनुष्याच्या जीवनातील अहंकार, मोह, लोभ आणि भ्रम यांना दूर करून त्याला सत्याचा मार्ग दाखवणारा मार्ग आहे. या अध्यायात गोपीचंद राजा म्हणजे तो संसारात अडकलेला परंतु अंतर्मनातून अस्वस्थ असतो. कानिफनाथ महाराज नाथपंथाचे सिद्ध योगी, जालंधरनाथांचे शिष्य याबद्दल या अध्यायात सांगितलेलं आहे. गुरु जालंधरनाथ महाराज परमसिद्ध गुरु, कठोर पण करुणामय असतात. या तिघांच्या माध्यमातून अध्याय 17मध्ये एक मोठा संदेश दिलेला आहे. तो आपण आता पाहूयात. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. राज्य, सत्ता, संपत्ती आणि वैभव हे क्षणिक आहे, पण गुरुपद आणि आत्मज्ञान हे शाश्वत न संपणार आहे. गोपीचंद राजा वैभव असूनही तो अस्वस्थ होता. गोपीचंद राजा हा मोठा सामर्थ्यवान राजा होता. त्याच्याकडे सर्व काही होतं. मोठं राज्य, धन, दौलत, प्रजा, सैन्य, महाल, मान सन्मान, पण तरीही त्याच्या मनात एक रिकामेपणा, अस्वस्थपणा होता. कारण त्याला सतत जाणवतं की आज आहे ते उद्या राहील का, माझं राज्य कायम टिकेल का, असे त्याच्या डोक्यात विचार येतात. मृत्यू आल्यानंतर या सगळ्याचा उपयोग काय, या विचारामुळे तो मनाने गोंधळलेला असतो. नाथपंथांच्या कथामध्ये राजा हा अनेकदा मानवी अहंकाराचं प्रतीक मानला जातो. म्हणजे गोपीचंद राजा हा एक व्यक्ती नसून तो प्रत्येक माणसाच्या मनातील मी या भावनेचं रूप आहे. पुढे पाहूयात. गर्तेत पडणे, जीवनातील अंधाराचे प्रतीक. अध्यायात सांगितलं आहे की गोपीचंद राजा एका गर्तेत म्हणजे खड्ड्यात पडतो. हा प्रसंग केवळ शारीरिक नाही, तर त्याचा आध्यात्मिक अर्थ खूप मोठा आहे. गर्ता म्हणजे काय ते पाहूयात. गर्ता म्हणजेच मोहाचा खड्डा, अहंकाराचा खड्डा, संसाराच्या भ्रमाचा खड्डा आणि जीवनातील अज्ञानाचा खड्डा. राजा गर्तेत पडतो म्हणजे तो जीवनाच्या अंधारात अडकतो. कधी कधी मनुष्याला वाटतं माझ्याकडे सर्व आहे, पण अचानक संकट येतं आणि त्याला समजतं की तो किती असहाय्य आहे. हीच गोपीचंदाची अवस्था होते. पुढे पाहूयात. कानिफनाथांचा प्रवेश, गुरुकृपेचा संदेशवाहक. याच वेळी कानिफनाथ महाराज तेथे येतात. कानिफनाथ हे जालंधरनाथ महाराजांचे शिष्य आहेत. त्यांच्यात गुरुची भक्ती, तेज आणि आत्मज्ञान आहे. ते गोपीचंद राजाला पाहतात आणि त्याला मदत करतात. पण ही मदत केवळ खड्ड्यातून बाहेर काढणे नाही, तर कानिफनाथ गोपीचंदाला एक असा संदेश देतात की राजा असलास तरी तू परमेश्वरासमोर लहान आहेस. तुला खरा आधार हवा असेल तर गुरुचा आधार धर, असं ते समजावून सांगतात. गर्तेतून बाहेर काढणे म्हणजे ब्रह्मातून मुक्त करणे. कानिफनाथ महाराज आपल्या योग सामर्थ्याने गोपीचंदाला गर्तेतून बाहेर काढतात. हा प्रसंग खूप प्रभावी आहे, कारण तो आपल्याला सांगतो की गुरुचा हात धरला की माणूस कोणत्याही संकटातून बाहेर येऊ शकतो. इथे कानिफनाथ म्हणजे गुरुकृपा आहे. गोपीचंद म्हणजे भ्रमात अडकलेला जीव आहे
आणि गर्ता म्हणजे संसाराचे बंधन आहे. जेव्हा जीव गुरुकृपेने बाहेर येतो तेव्हा तो आध्यात्मिक मार्गावर पुढे जातो. गोपीचंदाला गुरु जालंधर नाथांचे सामर्थ्य समजावणे. गोपीचंदाला गर्तेतून बाहेर काढल्यानंतर कानिफनाथ महाराज त्याला सांगतात की मी तुला वाचवलं, पण माझं सामर्थ्य नाही. हे सगळं माझ्या गुरु जालंधरनाथ महाराजांच्या कृपेने घडलं आहे. हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण खरा शिष्य कधीही स्वतःचा अहंकार वाढवत नाही. तो नेहमी गुरुचं नाव पुढे करतो, नेहमी स्वतःचं फळ गुरूंना देतो. नाथपंथात हा नियम आहे. सिद्धी मिळाली तरी अहंकार ठेवू नये. सिद्धी आली तरी श्रेय गुरुला द्यावे, गुरुचं नाव द्यावे. यातून गोपीचंदाला पहिल्यांदा कळतं की नाथपंथांचा खरा पाया अहंकार नाही तर समर्पण आहे. त्यामुळे अहंकारचा नेहमी त्याग करावा. पुढे पाहूया तर राजाची परीक्षा, गोपीचंदाचा अहंकार मोडणे. यानंतर कानिफनाथ महाराज गोपीचंद राजाची परीक्षा घेतात. ते त्याला विचारतात, तुझं राज्य मोठं आहे, पण मृत्यू आला तर तुझं राज्य तुला वाचवेल का? तुझं सोनं नाणं तुला मोक्ष देईल का? तुझ्या प्रजेला तुझ्यासोबत मृत्यूच्या वाटेवर यावं लागेल का? राजा उत्तर देऊ शकत नाही. तो शांत होतो, कारण त्याला सत्य समजायला लागतं की राज्य, सत्ता, संपत्ती या सर्व गोष्टी बाहेरच्या आहेत, पण माणसाचा खरा प्रश्न आतला आहे. मी कोण आहे? मी कुठून आलो? मी कुठे जाणार? मृत्यूच्या पलीकडे काय आहे? हीच खरी परीक्षा आहे. कानिफनाथ महाराज गोपीचंदाच्या मनातील अहंकार तोडतात. राजा स्वतःला श्रेष्ठ समजत होता, पण आता त्याला कळतं की तोही एक सामान्य जीव आहे. पुढे पाहूयात संसाराचा मोह आणि राजाची अंतर्मनातील तडफड. या अध्यायात गोपीचंद राजाचे मन दोन भागात तुटलेले दिसते. एक भाग म्हणतो, तू राजा आहेस, तू राज्य सोडू नकोस. तुझ्या प्रजेला कोण सांभाळेल? तुझ्या वैभवाचा त्याग कसा करशील? पण दुसरा भाग म्हणतो, हे सर्व क्षणिक आहे. मृत्यूच्या वेळी कोण सोबत येणार? सत्ता, पैसा, महाल काहीच कामी येणार नाही. ही तडफड म्हणजेच आध्यात्मिक जागृती. अध्याय 17 मध्ये हेच दाखवले आहे की मोहातून बाहेर पडण्याची सुरुवात तडफडीतूनच होते. नाथपंथ दीक्षा, गोपीचंदाचा जीवन परिवर्तनाचा क्षण. कानिफनाथ महाराज शेवटी गोपीचंद राजाला नाथपंथांची दीक्षा देतात. दीक्षा म्हणजे काय ते पाहूयात. दीक्षा म्हणजे नवीन जन्म, नवीन दिशा, नवीन विचार, नवीन जीवन आणि आत्मज्ञानाचा प्रवेशद्वार करणे आणि त्याबरोबर अहंकाराचा त्याग करणे. दीक्षा घेतल्यावर गोपीचंद राजाच्या मनात परिवर्तन होते. तो आता राजा राहत नाही, तो आता साधक बनतो. नाथपंथांची दीक्षा म्हणजे शरीराने संसारात असलो तरी मनाने परमेश्वराशी जोडले जाणे. संसार करत करत गुरूंचं नामस्मरण करणे. कानिफनाथ महाराज त्याला शिकवतात की नामस्मरण, ध्यान, योग साधना, गुरुभक्ती, अहंकाराचा त्याग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुचरणी पूर्ण समर्पण करणे. या गोष्टी गुरु कानिफनाथ महाराज त्या गोपीचंदांना शिकवतात. या अध्यायातून मुख्य संदेश म्हणजे असा मिळतो की संकटातून गुरुच बाहेर काढतो. जीव जेव्हा गर्तेत अडकतो, अडचणीत अडकतो, तेव्हा त्याला बाहेर काढण्याची शक्ती फक्त गुरुकृपेतच असते. अहंकार ही सर्वात मोठी कैद आहे, सर्वात मोठा शत्रू आहे. राजा असो किंवा गरीब, अहंकार असेल तर मनुष्य दुःखीच राहतो आणि अडचणी येतच राहतात. तोच जीवनातला खरा शत्रू आहे.
संसार क्षणिक आहे. राज्य, संपत्ती, सत्ता हे सगळं नाशवंत आहे. दीक्षा म्हणजे जीवनाची खरी सुरुवात. नाथपंथांची दीक्षा घेतल्यावर जीवनाचा खरा अर्थ समजतो. शिष्याची ओळख नम्रतेत असते. कानिफनाथांनी स्वतःचे श्रेय न घेता गुरुचे नाव घेतले. हे शिष्यत्वाचे लक्षण आहे. अध्याय 17चा भक्तिसार. गुरु हा जीवाला गर्दीतून बाहेर काढणारा प्रकाश आहे, हे या अध्यायातून समजून येतं. जो गुरुवर श्रद्धा ठेवतो तो संसाराच्या मोहातून मुक्त होतो. हेच अध्याय 17चे मुख्य सार आहे. बघतो आपणही कधी ना कधी जीवनाच्या गर्दीत अडकतो, पण त्या गर्दीतून बाहेर काढणारी शक्ती गुरुचरणी आहे. म्हणून नवनाथांचे स्मरण करा, गुरुभक्ती करा आणि जीवनाचा खरा मार्ग शोधा. श्री नवनाथ महाराज की जय. इथे आपला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 17चा सविस्तर सार ऐकून झालेला आहे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.